दिल्ली सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान राकेश किशोर यांनी मुख्य न्यायाधीश भूषण गवईंवर भ्याड हल्ला केला। या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर न्यायालयाच्या बार असोसिएशनने एक दिवसाचा संप पुकारून लेखणी आंदोलन केले। यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। आज झालेल्या वकील संघाच्या आंदोलनात सर्व वकिलांनी काळ्या फिती बांधून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयाचे कामकाज सुरू असताना सर्वोच्च न्यायाधीश यांच्यावर बूट फेकून भ्याड हल्ला करण्यात आला। त्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर येथील वकील संघाच्या वतीने एक दिवसीय लेखनीवन आंदोलन करण्यात आले। आपल्यासोबत वकील संघाचे अध्यक्ष या ठिकाणी आहे, त्यांची काय नेमकी मागणी आहे आणि काय आपले सर 6/10/2025 रोजी भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या न्यायालयामधील सन्माननीय न्यायमूर्ती गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ 7/10/2025 रोजी आम्ही त्या हल्ल्याचा निषेध म्हणून जिल्हा वकील संघ यांनी तसा ठराव घेतला की त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहे आणि लाल फिती लावून सनी दिवसभर तो निषेध व्यक्त केला। त्या ठराव घेऊन त्या ठरावाची प्रत सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया यांना पाठवण्यात आली। व काय मागणी आहे, अशी आपली काय मागणी आहे? व आजही आम्ही एक दिवसाचा लेखणी बंद आंदोलन म्हणून आम्ही आज त्याचा निषेध म्हणून व्यक्त करत आहे। त्याच्यावर काय कारवाई? खरं तर ती जी घटना झाली अत्यंत भ्याड घटना झाली, कारण ते आपण जर बघितलं तर त्या माणसाने ज्या वैयक्तिक स्वरूपामध्ये जो हल्ला केला आहे, खरं तर ते जे पद आहे ते अत्यंत भारताचं देवता समान असणारं ते पद आहे आणि अशा पदावर असा हल्ला होणं म्हणजे अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे। अशा व्यक्तीसला कठोरच्या कठोर कारवाई होणं कायदेशीरदृष्ट्या गरजेचं आहे। आपली काय मागणी आहे? काय मी ॲडव्होकेट M.R. लोखंडे, वकील कृती समितीचा अध्यक्ष आणि डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचा सदस्य या नात्याने मी असं सांगू इच्छितो की भारताचे CJI आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो हल्ला हा मनुस्मृतीच्या मानसिकतेतून झालेला आहे, जातीयतेच्या मानसिकतेतून झालेला आहे। म्हणून त्या राकेश तिवारीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। तो हल्ला फक्त गवई साहेबांवर नसून त्या सर्वोच्च चेअरवर हल्ला आहे, आपलं न्याय संस्थेवर हल्ला आहे, संसदेवर हल्ला आहे, आपल्या घटनेवर हल्ला आहे, लोकशाहीवर हल्ला आहे। मला तर असं वाटतंय की आज ही लोकशाही चालली कुठे? ही लोकशाही ही झुंडशाहीकडे चालली, ठोकशाहीकडे चालली। म्हणून या नराधमाला फाशी झाली पाहिजे असं माझं सर्वांच्या वतीनं म्हणणं आहे। आणि जे CJI गवई साहेबांनी जरी माफ केलं परंतु आमच्या भावना त्यांच्याशी जुळलेल्या आहे। ते जरी क्षमावीर भूषण असेल, वीर असतील, त्यांनी हत्यार असून माफ केलं, आम्ही त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। परंतु सर, सर्वसामान्य जनतेमध्ये हा वाईट संदेश चाललेला आहे। तुम्ही अजूनही तक्रार देऊ शकता आणि त्या नराधमाला कमीत कमी 6 महिने जेलामध्ये पाठवू शकता की जेणेकरून सर्वसामान्यामध्ये संदेश जाईल की कुठेतरी न्याय व्यवस्था ही जिवंत आहे। कारण की न्याय व्यवस्था ही डेमोक्रेसीची तिसरा पिलर आहे। तो पिलर जर ढासळला तर इथे अराजकता माजेल, इथं हुकुमशाही माजेल। म्हणून जर डेमोक्रेसी टिकवायची असेल तर ज्यांनी कृत्य केलं त्याच्यावर हा जो हल्ला आहे देशाच्या विरुद्ध आहे असं मी मानतो, लोकशाहीच्या विरुद्ध आहे। म्हणून त्या नराधमाला देशद्रोहाचा खटला त्याच्यावर भरून सरकारनं मोठं ऍक्शन घ्यावी आणि त्याला फासावर द्यावं, नाही तर या देशातून हाकलून द्यावा अशी मी नम्रतेची विनंती करतो। तर हे होते छत्रपती संभाजीनगर न्यायालयातील वकील संघाच्या वतीने जे आज या ठिकाणी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले आणि सर्वोच्च न्यायाधीश यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्यात आला होता त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी देखील मागणी वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे। स्टार महाराष्ट्रासाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर। आम्ही सर्व वकील मंडळींनी बार काउन्सिल आपलं जे आहे डिस्ट्रिक्ट आणि कृती समिती ज्याच्यामध्ये आम्ही सगळेच्या सगळे लोखंडे साहेबासहित मानवकर साहेब हे सगळी मंडळी परवापासून या विचारामध्ये आहोत की किती अन्याय झालेला आहे, किती घोर अपमान झालेला आहे, या देशाचा अपमान झालेला आहे, कॉन्स्टिट्यूशनचा अपमान झालेला आहे आणि हा डेमोक्रेसीवरचा हल्ला आहे, हा तुमच्या माझ्या सर्व न्यायाधीशावरचा हल्ला आहे आणि हा हल्ला थांबवणं प्रत्येकाची कर्तव्य आहे। तरच आमची लोकशाही वाचू शकेल, सर्वांना न्याय मिळू शकेल। अदरवाईज आम्हाला न्याय मिळणं कठीण आहे आणि म्हणून हा आजचा जो काही बंद पुकारलेला आहे, लेखणी बंद ज्याला आपण म्हणतो, तो अत्यंत आदर्शवत आहे। कारण संपूर्ण भारताला हा मेसेज पहिल्यांदा गेलेला
धन्यवाद. जय भीम. सुनील वैद्य, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.